नमस्कार. तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 10 एप्रिल रात्रीचे 8 वाजत आहेत. आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा 11 एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर मध्य प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात अँटी सायक्लोन सक्रिय आहे. तसेच अरबी समुद्रावर अँटी सायक्लोन सक्रिय आहे. हिमाचल प्रदेशच्या भागात एक WD म्हणजेच पश्चिमी आवर्त सक्रिय आहे. आता जो विदर्भात पाऊस पडत आहे मागील 2 दिवसापासून, याच्या मागचं कारण काय आहे तर कमी दाबाचा पट्टा जो मध्य प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत सक्रिय झालेला आहे आणि अँटी सायक्लोन जे बंगालच्या उपसागरावर सक्रिय आहे, याच्यामुळे या अँटीसायक्लोनमुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो विदर्भात मराठवाड्यात सक्रिय आहे. त्याच्यामुळेच मागील 2 दिवसापासून विदर्भात मराठवाड्यात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह गारपीट व पाऊस सक्रिय झालेला आहे. आणि सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर पावसाचे ढग सांगलीच्या सोलापूरच्या थोड्याफार क्षेत्रासाठी सक्रिय आहेत. तसेच परभणी लातूरच्या काही भागात, नांदेडच्या काही भागात पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. यवतमाळ, अकोला, अमरावतीच्या काही भागात पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. बुलढाण्याच्या काही भागात पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. आणि या जिल्ह्यातूनच थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस सध्या सक्रिय आहे. उर्वरित भंडारा, गोंदिया, नागपूर या भागांच्या उत्तर भागात सध्या ढगांची निर्मिती होत आहे. तसेच रात्री गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या भागात सुद्धा ढगांची निर्मिती जास्त प्रमाणात होईल. नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागात सुद्धा ढगांची निर्मिती होण्याचा अंदाज आज रात्रीसाठी आहे. पुढे आपण आज रात्री कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील ते सविस्तरमध्ये पाहणारच आहोत. तर आज रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या सर्व जिल्ह्यातून रात्रीच्या वेळी, मध्यरात्रीच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. तसेच एका दुसऱ्या ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते. तसेच लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर या पट्ट्यातून सुद्धा रात्रीच्या वेळी स्थानिक वातावरण निर्माण झालं ते एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सांगलीच्या एका दुसऱ्या भागासाठी आज दुपारच्या वेळी पाऊस झालेला आहे. विट्याच्या आसपास पाऊस झालेला आहे. त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला या भागात सुद्धा, जालना, हिंगोली या भागात सुद्धा दुपारच्या वेळी किंवा मागील 1-2 तासापूर्वी हलका मध्यम पाऊस मेघगर्जनेसह झालेला आहे. रात्रीसाठी आज विदर्भ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागात पावसाचा अंदाज राहील. उर्वरित छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, मुंबई विभाग, कोकण विभाग, सातारा, पुणे, अहमदनगर या सर्व पट्ट्यातून आज रात्री कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे. जास्त प्रमाणात विदर्भात पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आज रात्रीसाठी राहील. गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. तसेच नांदेड, लातूर, हिंगोली, वाशिम, अकोला या पट्ट्यातून सुद्धा रात्रीसाठी आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी म्हणजेच 10 एप्रिलच्या रात्रीसाठी राहील. आणि सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण जे तालुके सांगितले होते त्या तालुक्यांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील. तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा. तर हे झालं आज रात्रीचं. त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच 11 एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर सांगलीचे काही भाग असू शकतात, कोल्हापूरचे दक्षिण भाग, सोलापूर, धाराशिव, नांदेड, लातूर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 11 एप्रिलसाठी राहील. त्याच्यानंतर बीड, अहमदनगरचे पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर पूर्व भाग, जळगावचे पूर्व भाग, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 11 एप्रिलसाठी राहील. त्याच्यानंतर सातारचे पूर्व भाग, पुण्याचे पूर्व भाग, नगरचे काही भाग, नाशिक, धुळे पूर्व भाग या भागात जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह हलका मध्यम पाऊस उद्यासाठी होऊ शकतो. उर्वरित विदर्भात यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीची शक्यता उद्यासुद्धा जास्त प्रमाणातच राहील. तसेच मुंबई विभाग व कोकण विभाग तसेच घाटभाग जो आहे नाशिक, नंदुरबार, धुळे, पुणे, सातारा, सांगलीचा जो घाटभाग आहे या भागात पावसाची शक्यता उद्यासुद्धा म्हणजेच 11 एप्रिलला सुद्धा नाही आहे. त्याच्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच 11 एप्रिलसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया.
तर गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 11 एप्रिलसाठी दिलेला आहे। त्याच्यानंतर गोंदिया, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, बीड, जालना, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। तसेच सातारा, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या सर्व जिल्ह्यातून स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलका मध्यम मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 11 एप्रिलसाठी दिलेला आहे। उर्वरित पालघरपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत कोणत्याच जिल्ह्यात कोणतेच अलर्ट हवामान खात्याने दिलेले नाहीयेत। तर शेतकरी मित्रांनो काळजी घ्या, कारण आज रात्री, मध्यरात्री किंवा पहाटे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे। जर काय तुमची कामं असतील आहे, तसेच नांदेड, हिंगोली, परभणी, अकोला, वाशिम या भागात सुद्धा पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहणार आहे। त्याच्यानंतर जर तापमानाचं जर पाहायचं गेलं तर विदर्भातील ह्या सर्व जिल्ह्यातील तापमान हे 37°C ते 40°C दरम्यान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे। तसेच मराठवाडा, विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे 39°C ते 40°C दरम्यान तापमान, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सर्व भागातील 40°C ते 41°C दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे। मुंबईपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत 36° ते 39°C दरम्यान आजचं तापमान म्हणजेच 10 एप्रिलचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल। आणि जर तुमच्या भागात पाऊस झाला आज रात्री, उद्या, तर आपल्या हवामान अलर्ट या इंस्टाग्राम आयडीवर व्हिडिओ काढा पावसांचा किंवा गारांचा, जो तुमच्या भागात पडेल तो व्हिडिओ काढा आणि आपल्या इंस्टाग्रामच्या हवामान अलर्ट या आयडीवर तो व्हिडिओ नक्की पाठवा। तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर शॉर्टच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच टाकू आणि तुमच्या गावाचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये टाका, मेसेजद्वारे कळवा, म्हणजे आपण तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच टाकू। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद मित्रांनो।